श्रोतेहो नमस्कार. आज आपण आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये श्रीयुत रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद अकोला यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपलं स्वागत करते आहे. सर, सुरुवातीला खूप काही चर्चा न करता मला असं वाटतं आपण डायरेक्ट हे सांगूया की हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जे आहे, तर त्यानुसार शिक्षण व्यवस्थेमध्ये कोणते मूलभूत बदल अकोला जिल्ह्यामध्ये राबवले जात आहेत? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये सर्वात महत्त्वाचा एक बदल आहे की शाळांचे जे संरचनात्मक बदल आहे, जो आकृतीबंध आहे नवीन, तो समजून घेणं आवश्यक आहे. आतापर्यंत आपण इयत्ता 1ली ते 12वीपर्यंतचे जे वर्ग आहेत त्यांचा एक वेगळ्या स्तरावर प्राथमिक शिक्षण, त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण असा त्याच्यामध्ये बदल होता. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये, वयवर्ष 3 पासून तर वयवर्ष 18पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या धोरणामध्ये समाविष्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचे आकृतीबंध बदललेला आहे. त्याच्यामध्ये प्री प्रायमरी एज्युकेशन प्लस त्याच्यासोबत पहिला आणि दुसरा वर्ग म्हणजे 5 वर्षाचं हे शिक्षण राहणार आहे. त्याच्यानंतर जो दुसरा भाग आहे त्याच्यामध्ये राहणार आहे म्हणजे आपण त्याला म्हणू पूर्वतयारी स्तर. याच्यामध्ये इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होणार आहे. नंतर आहे पूर्व माध्यमिक स्तर, त्याच्यामध्ये 6वी, 7वी आणि 8वा वर्ग, आणि माध्यमिक स्तरामध्ये 9, 10 आणि 11, 12 अशा एकंदरीत अशा प्रकारे त्या 4 स्तरामध्ये निर्मिती केली आहे. याच्यामध्ये आपण आजच पेपरला बातमी आहे की आपण ज्या ठिकाणी इयत्ता 4थीपर्यंतचे वर्ग आहेत त्यांना 5वीचे वर्ग जोडणार आहोत. इयत्ता 7वीपर्यंतचे वर्ग ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांना 8वीचे वर्ग जोडणार आहोत. एकंदरीत हा जो संरचनात्मक बदल आहे तो आम्ही सुरू केलेला आहे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार. आणि त्याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये लोकसहभाग आणि जे भाषा आहे, बहुभाषिकत्व त्यांना त्यांचे विषय निवडण्याचं स्वातंत्र्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे. शिक्षकांना त्याच्यामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. एकंदरीत आपल्या जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे 2020 त्याची अंमलबजावणी करण्यास आपण एकंदरीत या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. आणि भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल हा या धोरणामागचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये पालकांचा सहभाग, समाजाचा सहभाग आणि एकंदरीत असे सुजाण नागरिक याच्यामधून आपल्याला घडतील या दृष्टीनं आपण प्रयत्न करत आहोत. गुणवत्ता कशी वाढवल्या जाईल यासाठी प्रत्येक धोरणामध्ये आपण आणखीन मेहनत घेऊन बदल करत असतो. संरचनात्मक बदल जो झालेला आहे त्याच्याबद्दल थोडा गोंधळ असतो, पण पालकांनी त्याकडे न जाता आपल्याला गुणवत्ता देण्यासाठी आपली काय भूमिका आहे ही समजावून घेतली तर जास्त चांगलं राहील. नक्कीच. सर, हे फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी जे आहे तर त्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा परिषदेने कोणते उपक्रम हाती घेतलेले आहेत? आता याच्यामध्ये फाउंडेशनल लिटरेसी, पायाभूत ज्या साक्षरता आहे आणि संख्याज्ञान आहे, याच्यामध्ये निपुण भारत अभियानांतर्गत 3रीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या पायाभूत क्षमता प्राप्त झाल्या पाहिजे. त्यांना संख्याज्ञानाविषयक सर्व त्यांचे जे संकल्पना आहेत त्या पूर्णपणे त्यांना त्याच्यामध्ये पात्र ठरले पाहिजे, हा उद्देश होता. महाराष्ट्र शासनाने 3 मार्च 2025 रोजी एक शासन निर्णय काढला निपुण महाराष्ट्र अंतर्गत, आणि त्याच्यामध्ये इयत्ता 2रीपासून ते 5वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पूर्वीच्या काळामध्ये 100% विद्यार्थ्यांना आलंच पाहिजे अशा प्रकारचा आग्रह होता. परंतु 100% विद्यार्थी या ज्या क्षमता आहेत, संख्याज्ञान आहेत, याच्यामध्ये त्यांचे जे काही त्यांचं एक वातावरण असेल किंवा ते ज्या घटकातून येत आहेत आपण त्यांच्याकडून अपेक्षा करत होतो, परंतु अशी अपेक्षा न ठेवता शासन म्हणतं की आता 75% विद्यार्थ्यांना किमान ह्या मूलभूत क्षमता आणि संख्याज्ञान त्यांना प्राप्त झालं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं 5 मार्चपासून तर 30 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हा परिषदच्या शाळा, खाजगी प्राथमिक शाळा, इयत्ता 1ली, 2री ते 5वीचं शिक्षण देणाऱ्या या सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे. आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामुळे सुद्धा त्याचा संदर्भातला एक कृती आराखडा आहे, त्याची अंमलबजावणी होत आहे. आणि त्याच्यामध्ये पालकांचा सहभाग वाढवावा या उद्देशानं ज्यांच्या क्षमता, ज्या पायाभूत क्षमता जे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या, ज्यांना संख्याज्ञान चांगलं आहे, त्याचा चावडी वाचनाचा कार्यक्रम. आता चावडी वाचनामध्ये गावामधील जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, सरपंच आहेत, पोलीस पाटील आहेत, त्याच्यासोबत गणमान्य व्यक्ती आहेत, पालक आहेत, ठीक आहे ना, आणि जे अशा सर्व लोकांच्या समोर
आपण याच्यामध्ये चावडी वाचनामधून तो विद्यार्थी आमचे कसे चांगले आहेत, आमच्याकडे शिकणारे ते किती त्यांच्या मूलभूत क्षमता प्राप्त आहेत अशा प्रकारे आपण ठरवत आहोत. आणि दुसरा महत्त्वाचं आहे की महाराष्ट्र शासनाने एक निपुण महाराष्ट्र ॲप तयार केलेलं आहे, जे आता प्ले स्टोअरवर लॉन्च झालेलं आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की शाळेमध्ये जे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन व्हायचं ते मूल्यमापन शाळेपुरतं शिक्षकांपर्यंत मर्यादित राहायचं, परंतु या निपुण महाराष्ट्र ॲप अंतर्गत अशी सुविधा करून दिलेली आहे की प्रत्येक शिक्षकाच्या मोबाईलमध्ये ते ॲप रजिस्टर आहे. आणि सोबतच जेवढे पालक त्या शाळांमध्ये म्हणजे विद्यार्थी आहेत ते सर्व आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था शाळा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी प्राथमिक शाळा, पहिल्या वर्गापासून तर 12व्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्यासाठीचं ते ॲप आहे. त्याच्यामध्ये माझा मुलगा कुठं आहे हे मला घर बसल्या माझ्या मोबाईलवरती मला कळेल. माझ्या मुलाचा भाषा विषयामध्ये तो कसा आहे, गणितामध्ये कसा आहे, त्याला संख्याज्ञानाच्या क्रिया तो ओळखतो की काय स्थिती आहे नेमकी, हे ते पालकाला त्याचा क्लास याच्यामध्ये आपण केलेलं आहे की आपले जे सर्व शिक्षकांच्या मोबाईलमध्ये हे प्ले स्टोअरमधून ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे. आणि पालकांनासुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. पालकांना माझं आव्हान आहे की आपण हे जे निपुण महाराष्ट्र ॲप आहे, आपल्या प्रत्येक कुटुंबाकडे मोबाईल आहे, अँड्रॉईड मोबाईल आहे, प्ले स्टोअरमधून हे ॲप डाउनलोड करावं आणि आपल्या विद्यार्थ्याचं नाव त्याच्यामध्ये आपला मोबाईल नंबर रजिस्टर करून OTP लावणे आपल्याला, आणि आपल्या विद्यार्थीची मुलाची स्थिती काय आहे हे आपल्याला आपल्या घर बसल्या कळेल, म्हणजे जेणेकरून आपण शाळेमध्ये आणि घरूनसुद्धा विद्यार्थ्याचं मूल्यमापन करू शकू, त्याला मदत करू शकू आणि एकंदरीत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी शिक्षण घेऊन कसा बाहेर पडेल याच्यासाठी आपल्याला मदत होईल. खरं तर पालकांची भूमिका याच्यामध्ये जास्त महत्त्वाची आहे. बिलकुल. त्यांनी कुठल्याही अडचणी न सांगता या सगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं आणि तेव्हाच आपल्याला हे गुणवत्तापूर्ण धोरण जे आहे ते राबवणं सोपं होणार आहे थोडंसं. सर, बऱ्याच स्तरांवरती आपण बघतो, म्हणजे जिल्हा परिषदेचे जे शिक्षक आहेत त्यांचं खरं तर मला खूप कौतुक वाटतं. भरपूर मेहनत त्यांच्याकडनं घेतल्या जाते आणि खूप नवीन उपक्रम तुमच्याकडनं राबवल्या जातात. तर त्याची काही यशस्वी उदाहरणं आपण सांगूया. नवीन उपक्रमामध्ये आमचे जे शिक्षक आहेत खरोखरच आपण म्हणतात त्याप्रमाणे खरोखर अतिशय पात्रता तर आहेच त्यांच्याकडे, पण कौशल्य पण आहेत. आणि जे नवोपक्रम ते राबवतात ते स्थानिक पातळीचा आणि विद्यार्थ्यांच्या परिसराचा विचार करून नवोपक्रम राबवतात. त्याच्यामध्ये एक आपल्याला उदाहरण सांगता येईल की मागच्या आपण पाहिलं असेल आमचे तुळशीदास खिरोडकर सर आहेत. त्यांची एक बातमी होती, लायब्ररी ऑन व्हील्स. विद्यार्थ्यांमध्ये आज प्रत्येकाच्या हातामध्ये, कोणाच्या हातामध्ये, विद्यार्थी असो, मोठा व्यक्ती असो, वयस्क व्यक्ती असो, सर्वांकडे मोबाईल आहे आणि त्याच्यामुळे वाचनाची जी आवड आहे ती कमी झालेली आहे. आणि या वाचनाची आवड हे शाळेमधूनच विद्यार्थ्यांना जर आपण प्रोत्साहित केलं तर निश्चितच त्याचा लाभ होईल आणि सर्वांपर्यंत प्रत्येक ठिकाणीच पुस्तकं उपलब्ध होऊ शकतील असं नाही. तर आमच्या तुळशीदास खिरोडकर सरांनी ही कन्सेप्ट आणून एक एकदम तळागाळापर्यंत आणि दूर ग्रामीण भागापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत केवळ वाचनाची आवड कशी निर्माण होईल यासाठी एक आगळावेगळी अशी कन्सेप्ट त्यांनी राबवलेली आहे. आणि अशा प्रकारचे भरपूर उदाहरणं आपल्याला सांगता येतील. त्याच्यामध्ये एक आमचे मनोज लेखनार नावाचे शिक्षक आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी राजुरा घाटेला आहेत, पंचायत समिती मूर्तिजापूरला. त्यांनी इंग्रजीची भीती, आपली जे वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी एक सुंदर उपक्रम राबवलेले आहेत त्यांनी. नंतर असे बरेचसे शिक्षक सांगता येतील. जसं खिरोडकर सरांचं तुम्ही नाव घेतलं, भरपूर सामाजिक उपक्रमांमध्ये पण त्यांचा सहभाग असतो. आता एक विषय असा येईल की मातृभाषेतून शिक्षण, आपल्या संपूर्ण शाळांमध्ये मराठी भाषेतून शिक्षण दिल्यास महाराष्ट्र शासनानं कंपल्सरी केलेला आहे विषय. आणि आपल्याकडे अकोला जिल्ह्याचा जर विचार करता तर बहुतांश मराठी भाषिक, उर्दू भाषिक आणि ज्या आपल्या खाजगी स्वयंअर्थ आहेत शाळा, त्या शाळांमध्ये सुद्धा मराठी भाषा हा विषय कंपल्सरी केलेला आहे. परंतु आपला सातपुड्याचा पायथ्याचा जो पट्टा आहे, तेलारा तालुका आहे, अकोट तालुका आहे, त्याच्या पायथ्याशी जे आमची कोरकू जमात आहे, त्या कोरकू जमातीचे जे विद्यार्थी येतात शाळेमध्ये, पहिल्या वर्गामध्ये, दुसऱ्या वर्गामध्ये शिकायला येतात, भाषेची अडचण जाते त्यांना. आणि ती अडचण जाऊ नये म्हणून त्यांच्या मातृभाषेतून जर आपण त्यांना शिकवू शकलो तर त्याचा फार असा चांगला परिणाम होऊ शकतो. आणि तो परिणाम दिसून आला. त्याच्यामध्ये आपले मंगेश दसोडे नावाचे शिक्षक आहेत अकोट पंचायत समितीमध्ये. त्यांनी छान एक बोलीभाषेतील त्यांचं पुस्तक तयार केलेलं आहे, जेणेकरून बाकीच्या शिक्षकांपर्यंत सुद्धा ते पोहोचेल आणि त्याचा लाभसुद्धा मिळालेला आहे. विद्यार्थ्यांना समजून घेणं थोडं सोपं जाईल. बिलकुल. हो, त्यांना समजून जाईल. म्हणजे सध्या आता अतिशय सुंदर असा त्याचा परिणाम दिसून येत आहे. विद्यार्थी मातृभाषेतून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला जात असेल, कारण सुरुवातीच्या काळामध्ये आपण मराठीमध्ये बोलतो आणि त्या विद्यार्थ्यांना ते कळत नाही.
पहिले 12 महिने ते विद्यार्थ्यांचे तसेच जायचे निघून आणि हळूहळू ते विद्यार्थी मग आपल्या नियमित वर्गामध्ये त्यांना गोडी लागायची. आता ते सुरुवातीला त्यांच्या मातृभाषेतून त्यांना शिकवत असताना, त्यांच्यासोबत संवाद साधत असताना त्यांना एक आपुलकीची भावना निश्चितच याचा आम्हाला तेलारा तालुक्यामध्ये आणि अकोट तालुक्यामध्ये सुंदर असा, कारण त्याच तालुक्यामध्ये 2 तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात कुरुकुल समाजाचं प्रमाण आहे आणि त्याचा सुंदर असा या शिक्षक खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. आणि शिक्षक पण भरपूर त्याच्यावरती मेहनत घेताना दिसतात. त्यांच्या भाषेतनं त्यांचे शब्द समजावून घेऊन त्यांना आपली ही मराठी जी आहे, जी पुस्तकी भाषा आपण म्हणू खरं तर ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये यशस्वी होताना पण आपल्याला दिसतात. तुम्ही उदाहरणं सांगितलीच सर. आता मुख्यमंत्री सुंदर शाळा पण उपक्रम होता, तर त्याबद्दल आपण सांगूया ना, आपल्या अकोला जिल्ह्याचा सहभाग आणि त्याचं यश. आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 1835 शाळा आहेत आणि 1835 शाळांपैकी अतिशय उत्स्फूर्त सहभाग असा आपल्या अकोला जिल्ह्यातून मिळाला. जवळपास 98% शाळांनी आपल्या या माझी शाळा सुंदर शाळांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. आणि त्याच्यामध्ये जे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत माझी शाळा सुंदर शाळामध्ये, त्याच्यामध्ये शाळेमधील पायाभूत सुविधा आहेत, नंतर शासकीय धोरणांची अंमलबजावणी आहे आणि विद्यार्थ्यांची संपादनूक पातळी आहे. अशा 3 घटकामध्ये जवळपास 123 प्रश्न त्याच्यामध्ये हे आहेत. आणि त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणारे ज्या शाळा आहेत त्या शाळांचा निश्चितच विकास, म्हणजे त्यांना जर तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर आणि राज्यस्तरावर त्यांना निश्चितच पुरस्कार मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पण याचा फायदा असा झाला की शाळा स्तरावरची जी गुणवत्ता आहे, पायाभूत सुविधा आहेत, त्याच्यामध्ये चांगले भर पडलेली आहे. आपल्या जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि अभिमानाची बाब म्हणजे आपल्या येथील जे प्रभात स्कूल आहे, प्रभात किड्स शाळा आहे, त्या शाळेला राज्यस्तरावरचा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. आपल्यासाठी ते अतिशय सन्मानाची बाब आहे. मागच्या वर्षीसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्या इथल्या 2 शाळा त्याच्यामध्ये आल्या होत्या. जिल्हा परिषदची शाळा होती, एक खाजगी शाळा होती. तर एकूणच म्हणजे अभिनंदनीय असं कार्य आपल्या जिल्हा परिषदेने केलेलं आहे, आपल्या जिल्ह्याने केलेलं आहे. सर, त्यानंतर मला हे विचारायला आवडेल की RT 25% अंतर्गत खाजगी शाळांमध्ये जे प्रवेश होतात, तर त्या प्रक्रियेबाबत पालकांना कोणतं मार्गदर्शन दिलं जातं आपल्याकडनं? नक्कीच. याच्यामध्ये RT 25% मोफत प्रवेश प्रक्रिया ज्या स्वयंअर्थसहाय्यित शाळा आहेत, त्या स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधून आपण ही प्रक्रिया राबवत आहोत. त्याची जी पहिल्या वर्गापासून आपण प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, प्रत्येक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये याचं नोटिफिकेशन निघतं आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक पद्धतीनं राबवल्या जाते आणि पालकांसाठी सुलभ पण आहे. याच्यामध्ये आपण सर्व शाळांमधून याच्यासाठी कक्ष स्थापन केलेले असतात. पालकांच्या मीटिंग घेण्यासाठी आपण सर्व शाळांना सूचना देतो. तालुका स्तरावर एक 20 सदस्यीय समिती राहते, पालकांना कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये. जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर एक मदत कक्षांची निर्मिती केलेली असते आणि त्याच्यामध्ये जे पात्र पालक आहेत त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी जे काही डॉक्युमेंटेशन लागतं, त्या डॉक्युमेंटेशनची प्रतिपूर्ती म्हणजे त्यांची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ पालकांना दिला जातो. आणि यावर्षी अतिशय चांगल्या पद्धतीनं पालकांचा प्रतिसाद, दरवर्षीच प्रतिसाद मिळतो, या वर्षीसुद्धा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि चांगल्या शाळांमध्ये पालकांचे ज्यांची इच्छा आहे आणि ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक. पालकांना मला सांगावंसं वाटते की दरवर्षी कुठल्या ना कुठल्या बातम्या कानावर येतात, कोणीतरी डायरेक्ट पद्धतीनं RT प्रवेश प्रक्रिया करून देणार आहे, अशा प्रकारे लोक भूलथापांना बळी पडतात आणि त्यांचं नुकसान पण होतं. परंतु पालकांना मला असं सांगायचं आहे, आवाहन करायचं आहे की ही प्रक्रिया अतिशय पारदर्शक आहे, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा मानवी हस्तक्षेप नाही आहे. एकदा आपण रजिस्ट्रेशन केलं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉटरी पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबवल्या जाते आणि आपण फक्त ते आपल्या मोबाईलवरती किंवा आपलं जे रजिस्ट्रेशन, आपली लॉग इन ID आहे त्याच्यामध्ये आपल्याला जी मेसेज येते ते घेऊन सरळ त्यांनी डॉक्युमेंट घेऊन शाळेमध्ये आपल्या तालुकास्तरीय समितीकडे जावं, कागदपत्राची पडताळणी करावी आणि प्रवेश घ्यावा. इतपत ते सोपं आहे. परंतु काही ठिकाणी पालक भूलथापांना बळी पडतात, त्यांचं नुकसान होतं. तर आपण पुढच्या वर्षी, आता सध्या प्रवेश प्रक्रिया चालू आहे, पुढच्या वर्षीसुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू राहणारच आहे नेहमीसाठी. तर आपण पालकांनी सजग पद्धतीनं आणि एकदम प्रशासनावर विश्वास ठेवून
या म्हणजे माहिती आपल्याकडनं पुरवल्या जाते, पुरवल्या तर जाते. तुमच्यापर्यंत त्यांनी येऊन पोहोचावं आणि योग्य ठिकाणावरून त्यांनी माहिती येस घ्यावी. येस बिलकुल. सर, आपण हे जे प्रवेश घेतलेले विद्यार्थी आहेत यांच्या जर गुणवत्तेचा आढावा घेतला तर आपण थोडक्यात सांगूया की निष्कर्ष काय मिळतो आपल्याला? त्याच्यामध्ये आपण 2024-25 मध्ये जे प्रवेशित बालक आहेत आपल्या शाळांमध्ये, स्वयंवर्त शाळेत शाळामध्ये, त्याच्यामध्ये आता आपल्या इयत्ता 5वीमध्ये आणि इयत्ता 8वी हे जे 2 वर्ग आहेत, या 2 स्तरावर विद्यार्थी नेमके कुठं आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये जे दाखल झालेले विद्यार्थी आहेत या इयत्ता 5वीमध्ये आणि 8वीमध्ये, त्याच्यामध्ये जवळपास सर्व मुलं उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे पालकसुद्धा कारण नव्यानं ज्या अशा शाळांमध्ये आपल्या या विद्यार्थ्यांचा प्रवेश होतो की जे वंचित घटकातील विद्यार्थी आहेत, दुर्बल घटकातील विद्यार्थी आहेत, असेच विद्यार्थी त्याच्यामध्ये प्रवेशित होतात. आणि त्याच्यामध्ये एक त्रुटी अशी राहू शकते की पालकांचा जर सहभाग नसेल, त्यांचं जर मदत नसेल विद्यार्थ्यांना, तर विद्यार्थी मागं राहू शकतात. परंतु आम्ही पडताळणी केल्यानंतर असं निदर्शनास आलं की या विद्यार्थ्यांची गुणवत्ता अतिशय छान आहे आणि एकही विद्यार्थी इयत्ता 5वीमध्ये किंवा 8वीमध्ये नापास झाल्याचं असं दिसून आलं नाही. कारण मागच्या वर्षी ठरवलं होतं, शासनाने धोरणात्मक निर्णय घेतला होता की 5वीच्या स्तरावर सुद्धा विद्यार्थ्याची परीक्षा घ्यावी, 8वीच्या स्तरावर विद्यार्थ्याची परीक्षा घ्यावी. तो नापास होत असेल तर त्याच्यासाठी वेगळ्यानं प्रयत्न करून त्यांना परत परीक्षा द्यायला सांगायची. परंतु अशा प्रकारची पाळी आपल्या इथं आली नाही, गरज भासली नाही त्याची. आणि विद्यार्थ्यांचा जो रिस्पॉन्स आहे त्या ठिकाणी चांगला आढळलेला आहे. निश्चितच हे सगळं अभिनंदनीय कार्य आहे. सर, नवोदय परीक्षेमध्ये पण आपल्याला ना अकोला जिल्ह्याच्या यशाचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, तर त्यामागचे पण प्रयत्न आपण सांगूयात. मॅम, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की लोकांचा सहभाग आम्ही घेतलेला आहे. याच्यामध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी मॅडम या ठिकाणी कार्यरत असताना आम्ही निर्णय असा घेतला होता की आपल्या जिल्ह्याचा नवोदयचा टक्का वाढावा आणि प्रत्येक तालुका स्तरावर चांगल्या पद्धतीनं असे गुणवान जे शिक्षक आहेत त्याच्यामार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं. शाळा स्तरावर तर प्रयत्न करतातच शिक्षक आमचे, परंतु एक सुपर 50 नावाचा कार्यक्रम आम्ही राबवला. मूर्तिजापूर पंचायत समितीचा विचार केला, त्या ठिकाणी प्रकाश वाट नावाचा उपक्रम राबवला. अकोला पंचायत समितीमध्ये प्रकाश वाट नावाचा कार्यक्रम राबवला. आणि प्रत्येक तालुक्यामधून जे गुणवान विद्यार्थी आहेत त्यांची निवड करून 50-50 विद्यार्थी, त्याचं कोचिंग तालुका स्तरावर झालं. आणि त्याच्यामध्ये चांगल्या गणमान्य लोकांची मदत मिळाली. आमची जे एकदम कृतिशील आणि अतिशय चांगले शिक्षक आहेत, प्रत्येक विषयाची जाणीव असणारे शिक्षक आहेत, त्यांनी या विद्यार्थ्याचं ट्रेनिंग घेतलं. आणि पूर्ण जिल्ह्यामधून यावर्षी आपल्याला अतिशय चांगलं असं विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि ते यश प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. खरोखर याच्यामध्ये पालकांचा आणि लोकांचा सहभाग अतिशय आम्हाला महत्त्वाचा मिळाला. शिक्षक तर आमच्या सोबतीला आहेतच. सर, NMMS ही जी परीक्षा आहे यासाठी पण शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना तयारी करून घेतल्या जाते, तर त्याबद्दल पण आपण सांगूया. NMMS परीक्षा ही आर्थिक दुर्बल घटकातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी याचा जो इतिहास आहे, अकोट तालुक्यापासून सुरू झाला. पूर्वीसुद्धा NMMS परीक्षा होते. अकोट तालुक्यामध्ये आमचे विस्तार अधिकारी आहेत गजानन सावरकर आहेत, त्या ठिकाणी तत्कालीन नायब तहसीलदार होते. या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदर असं काम केलं आणि त्याची मग तिथून हा उपक्रम पूर्ण जिल्हाभर गेला. NMMS विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस असतील. आमचे भास्कर सर आहेत, निवृत्त शिक्षक आहेत. आणि नंतर याच्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा आमच्या ज्या शिक्षणाधिकारी माध्यमिक आहेत डॉक्टर सुचिता पाटेकर मॅडम, त्यांचा पण याच्यामध्ये पुढाकार होता. एकंदरीत सर्वांनी अतिशय असं शाळा स्तरावर, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर वेगळ्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना जागरूक करून चांगली मदत केली, मेहनत घेतली. आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे यावर्षी जवळपास 197 विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले. हा जो एक म्हणजे यश मिळालेला आहे विद्यार्थ्यांचं, याच्यामध्ये सर्वांचं एक सुंदर असा वाटा आहे. तो वाटा आपण मान्य करतो आहोत, आपल्याला दिसतंय आणि त्याचा रिझल्ट आपल्याला मिळालेला पण आहे. सर, SC, ST, OBC आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी शिष्यवृत्ती ज्या असतात तर त्यांच्या योजनांची अंमलबजावणी कशी होते, तर त्याचे आपण मार्गदर्शन करूया श्रोत्यांना. त्याच्यामध्ये जे अनुसूचित जमाती प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आदिवासी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती दिल्या जाते. त्याच्यानंतर SC कम्युनिटी किंवा अल्पसंख्याक कम्युनिटीतील जे बालक आहेत त्यांच्यासाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती दिल्या जाते. आणि आपले ज्या नियमित 5वी आणि जे 8वीचे विद्यार्थी त्याच्यासाठी ज्या परीक्षा आहेत या सर्वांच्या मार्फत आपण विद्यार्थ्यांना एक
लाभ देण्याचा आपण प्रयत्न करतो. जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेला कसे बसतील हे सुद्धा पाहतो आपण. जिल्हा परिषदेच्या संदर्भात सांगायचं झाल्यास तर जिल्हा परिषदचा जो सेस फंड आहे त्याच्यामधून जिल्हा परिषदचे जेवढे विद्यार्थी परीक्षेला बसतात 5वीच्या आणि 8वीच्या स्कॉलरशिप पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक आपल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला, तर त्याच्यामध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांचं जे फी आहे, परीक्षा शुल्क आहे, ते जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून दिल्या जाते. म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि शहरी भागातील विद्यार्थी यांच्यात जास्तीत जास्त सहभाग याच्यामध्ये कसा मिळेल आणि ते सहभागी होतील या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो. श्रोतेहो, श्रीयुत रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद अकोला यांची मुलाखत तुम्ही ऐकता आहात आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून. त्यासाठी FM 102.4 MHz ही फ्रिक्वेन्सी आपण ट्यून केलेली आहे. सर, यानंतरचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की अलीकडच्या वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळातील निकाल, स्पर्धा परीक्षा आणि कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये आपल्याला चढता आलेख दिसतो आहे कायम. तर त्यामागे प्रमुख जी मेहनत आहे, तर काय कारणं आहेत, मेहनत जी आहे ती आपण सांगूया. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची मेहनत आहे आमची शिक्षकांची. आणि शिक्षक ज्या पद्धतीनं शाळा स्तरावर त्याच्यानंतर तालुका स्तरावर काम करत आहे त्याचा एक सुंदर असं परिणाम म्हणजे एक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये झालेला बदल. याच्यामध्ये एक जर सांगायचं झाल्यास तर आपण शाळा स्तरावर आपले माता पालक गटांची स्थापना केलेली आहे आणि जवळपास 37,000 माता पालक त्या गटामध्ये सहभागी आहेत. त्याचा परिणाम असा होतो की जे आयडिया व्हिडिओ राहतात, जे राज्यस्तरावरून आम्हाला मिळतात, ते आयडिया व्हिडिओ माता पालकांपर्यंत पोहोचतात. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्या तरी त्यांच्यापर्यंत व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आपण पोहोचवतो. दर 15 दिवसाला 8 दिवसाला जसं ते शिक्षकांना सोयीचं वाटते त्या पद्धतीने माता पालक गटाची मीटिंग घेतल्या जाते. त्यांच्या विद्यार्थ्यांची जी प्रगती आहे त्याच्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग कसा होईल या दृष्टीनं प्रयत्न केल्या जातात. त्याच्या सोबतीला आमच्याकडे शाळा स्तरावर जे वेगवेगळे साधनं आहेत, डिजिटल प्रोजेक्टर आहेत, नंतर जे स्मार्ट TV आहेत, त्याच्यानंतर आमच्याकडे सुसज्ज असे ग्रंथालय आहेत, सुसज्ज अशा प्रयोगशाळा आहेत. त्याचा लाभ विद्यार्थ्यांच्या म्हणजे गुणवत्तेमध्ये निश्चितच होत आहे. म्हणजे एकूणच सर, आपली संपूर्ण टीम जी आहे शिक्षकांसमवेत, ही ज्या ह्या सगळ्या साधनांच्या समवेत पालकांशी सुसंवाद सोशल मीडियाच्या माध्यमातून एक त्याचा परिणाम आपल्याला मिळतो आहे. सर, आगामी काळामध्ये शाळांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान, लायब्ररी, प्रयोगशाळा अशा सुविधा वाढवण्यासाठी आणखीन काय नियोजन आहे? सर्वात महत्त्वाचं आम्हाला याच्यामध्ये शासन स्तरावरून आम्हाला भरपूर असं साहित्य मिळतं. आता जवळपास 120 शाळांमध्ये आपल्या ICT लॅब आहेत सध्या स्थितीमध्ये. त्याच्यानंतर 44 शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी आहेत. 21 शाळांमध्ये इंग्लिश लँग्वेजच्या लॅब आहेत. त्यानंतर टिंकरिंग लॅब आहेत, अटल टिंकरिंग लॅब आहेत 7 शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या. त्याच्यानंतर अशा 55 शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या की त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण असे विज्ञान केंद्र आहेत. 7 शाळा व्हर्च्युअल लॅब आहेत, बालभारतीची डायरेक्ट त्या कनेक्ट आहेत. आणि याच्यासोबतच आम्हाला आपली जे जिल्हा नियोजन समिती आहे, वार्षिक योजना आहे, त्याच्यामधून सुद्धा शाळांमधचं डिजिटलायझेशन करण्यासाठी, शाळांमध्ये चांगल्या भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी आम्हाला निश्चितच मदत होत असते. यावर्षीसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं पुढे काम करणार आहोत. त्याचं नियोजन आमच्याकडे तयार करण्यात आलेलं आहे जास्तीत जास्त शाळांपर्यंत. सर, सर्व सोयी सुविधा आहेत, शासनाने पुरवलेली मदत पण आहे, शिक्षकांची पण भरपूर सगळी त्याच्यामध्ये मेहनत आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांचं जे यश आहे, तर पालकांचं मत बदलण्यासाठी ते कितपत प्रभावी ठरल्याचं जाणवतं आहे तुम्हाला? ह्या बाबीसाठी शिक्षकांनाच मी म्हणजे जबाबदार आणि त्यांनाच श्रेय देणार आहे. कारण ते ज्या पद्धतीनं पालकांपर्यंत पोहोचत आहेत आणि आपल्याकडे ज्या सुविधा आहेत त्या आपण त्या पालकांपर्यंत पोहोचण्याचं आमच्याकडे काय आहे, जिल्हा परिषद शाळा असतील, नगरपालिकेच्या शाळा असतील, महानगरपालिकेच्या शाळा असतील, त्याच्यामध्ये आपल्याकडे असलेल्या ज्या बाबी आहेत त्या पालकांपर्यंत शिक्षकाच्या मार्फत पोहोचवतो आणि त्याचा जो विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये, त्यांच्या गुणवत्तेमध्ये जो बदल दिसत आहेत त्यामुळे निश्चितच पालक
म्हणजे पालकांचं मत आपण बदलू बदलू शकतो शकलो आहोत. त्या ठिकाणी. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे ही. सर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये खरं तर जेव्हा एक सुंदर समन्वय असतो तेव्हाच आपण गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करू शकतो. बरोबर. तर त्यासाठी तुम्ही नेमकं कुठलं सूत्र वापरत आहात किंवा काय त्याची कशी अंमलबजावणी करता आहात? याच्यामध्ये सर्वात पालकांचा सहभाग, त्याच्यानंतर शाळा स्तरावर, प्रत्येक शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समिती आहे. शाळा व्यवस्थापन समिती जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पालकच राहतात. आणि जेव्हा पालक शाळेमध्ये सक्रिय राहतो तेव्हा एक सदस्य म्हणून शाळा व्यवस्थापन समिती घटक म्हणून जेव्हा जबाबदार राहतो तेव्हा अतिशय सुंदर असं कामकाज शाळा स्तरावर पाहायला मिळतं. आणि जेव्हा पालकांचा विश्वास शिक्षकांवर बसतो की आमचे शिक्षक अतिशय सुंदर काम करत आहेत, त्या ठिकाणी शाळेचं पूर्ण रूपडं पाहायला मिळतं. आमची बोर्डीची शाळा आहे अकोट पंचायत समितीमध्ये, लोकसहभागातून त्या ठिकाणी त्यांनी अतिशय सुंदर असं लायब्ररी तयार केलेली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जर कुठल्याही शाळेमध्ये कधी गेलो आपण त्या ठिकाणी भेट दिली तर अतिशय सुसज्ज लायब्ररी आहे. हे कशाचं द्योतक आहे की पालकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि हा सहभाग मी पूर्वी सांगितलं की आमच्याकडे माता पालक गट तयार केलेले आहेत, पालकांचे गट तयार केलेले आहेत. आणि लोकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. लोकांच्या सहभागाशिवाय आणि शिक्षकांच्या सहभागाशिवाय आम्हाला हे ध्येय साध्य करणं शक्य नाही आहे. आणि त्यांचा सहभाग कसा वाढेल दिवसेंदिवस, ते आमच्या संपर्कात कसे राहील, आम्ही त्यांच्या संपर्कात कसं राहू, या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत आहोत. जेव्हा पालकांचा सहभाग असणार आहे किंवा असा लोकसहभाग असणार आहे तेव्हा नक्कीच त्यांची पण एक आपुलकी असते त्या सहभागाप्रती. आणि नक्कीच गुणवत्ता वाढवण्यासाठी त्याची मदत होते. नवीन नवीन उपक्रम आपण राबवतो आहोत, पण तरीसुद्धा आपल्याला ही पटसंख्या कमी झालेली दिसते. तर काय करता येईल किंवा काय सांगता येईल आपल्याला त्याबाबत? यावर्षी आमचे आयुक्त शिक्षण आहेत, त्यांनी आमच्यासमोर एक टार्गेट दिलेलं आहे की 25% विद्यार्थी संख्या प्रत्येक शाळेमध्ये वाढली पाहिजे. आणि त्याच्या अनुषंगानं पालकांपर्यंत पोहोचणं, आमच्याकडे जे गुणवत्तापूर्ण आम्ही शिक्षण देतो, कारण पालकांचा सध्या ओढा हा ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्यांच्याकडे ओढा जास्त आहे. मातृभाषेतील शिक्षण जे आहे, मातृभाषेतील शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे पालकांपर्यंत, त्या समाजापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही. आजची बातमी आहे की आज आपल्या देशाचे सरन्यायाधीश नगर परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी गवई साहेब आज देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेत आहेत. ते मातृभाषेतूनच शिकलेले आहेत. पालकांना जोपर्यंत या बाबीची जाणीव आम्ही करून देणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांची मराठी शाळांकडे जी ओढ आहे, पालकांची जी ओढ आहे मराठी शाळांकडे, ते वाढणार नाही. आम्ही त्यासाठी निश्चितच प्रयत्न करत आहोत. वेगवेगळ्या स्तरावरून गाव पातळीवर पालकांच्यासोबत संपर्क साधणं, त्यानंतर तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे आम्ही नियोजन करून ही पटसंख्या कशी वाढेल. आता पटसंख्या वाढीमध्ये फक्त हा एकमेव घटक नाही, तर वेगवेगळे स्थानिक पातळीसुद्धा वरचे बाबी डिपेंड आहेत. परंतु एक आमच्या असं लक्षात आलं की जेवढे जास्तीत जास्त विद्यार्थी दाखलपात्र राहतात ते दखलपात्र विद्यार्थी सर्वात प्रथम त्या लोकल शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे स्थानिक शाळा आहे तिथं मध्ये दाखल करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सर, अकोला जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून आपल्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे नेमकं काय ते आपण जाता सांगूया. गुणवत्तापूर्ण शिक्षण ही फार मोठी कन्सेप्ट आहे, परंतु याच्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हणजे जे विद्यार्थ्यामध्ये ज्ञान, कौशल्य आणि विचार करण्याची क्षमता वाढवते आणि देशाचा भावी सुजाण नागरिक घडवण्याची क्षमता ज्या शिक्षणामध्ये असते. आणि हे शिक्षण विद्यार्थ्यांना समाजाच्यासाठी उपयोगी कसं आपण पडू हे याचं काय म्हणू आपण मदत करते. त्यांना एक चांगला नागरिक आणि चांगलं जीवनशैली जगण्याची जी प्रेरणा देते असं शिक्षक म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण असं मला वाटते. निश्चितच. आणि मला असं वाटतं सर, आज आपण भरपूर सगळ्या विषयांबद्दल मार्गदर्शनच आमच्या श्रोत्यांना केलं, त्यांच्या शंकांचं निरसन पण झालं आहे. आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि हे जे मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना दिलं त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद मॅम.